रात्रीच्या साधारणतः 7 वाजलेले असतील. एक महिला पोलीस ऑफिसर रेल्वेच्या स्टेशनवरती थांबलेली होती रेल्वेची वाट बघत. साधारणतः हिचे वय 35 वर्ष असेल. त्यावेळेला या महिलेचे लक्ष एका नागा साधूवरती जातं. 24 वर्षाचा तरुण, त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक दिसत होती हिला. आता ही त्या नागा साधूपाशी जाते आणि म्हणते की महाराज तुमचं नाव काय? त्यावेळेला तो सांगतो की नाव त्याचं दीपक आहे. ही महिला पोलीस ऑफिसर म्हणते तुम्ही असं का बसला एवढ्या थंडीमध्ये, अंगावरती कापडं नाहीत, तुम्हाला काहीतरी रोग वगैरे होईल, तुम्ही काय करा माझ्या घरी चला, मी तुमची सेवा करेल, तिथं तुम्ही राहिलात तरी चालेल, आता एवढी थंडी आहे, तुम्ही इथं कुठं झोपताय? आता हा दीपक जो की नागा साधू होता, हा त्या महिला पोलीस ऑफिसरला खालून वरपर्यंत बघतो. या महिलेला समजत होतं की हा तिच्याकडे बघतोय. तिने तरी पण त्याला घरी घेऊन आली. तो दीपक पण तिच्यासोबत आला. आल्यानंतर त्याला जेवण दिलं आणि एक रूम दिली. त्या रूममध्ये तो जाऊन बसला. या महिला ऑफिसर, हिचं नाव खुशी होतं. या महिला ऑफिसरने तिच्याच एका मैत्रिणीला फोन केला. तिचं ही वय 37-38 वर्ष असेल. तिला घरी बोलवलं. हा दीपक तर त्या एका रूममध्ये बसलेला होता. या मैत्रिणी दोघे बसून दारू पितात. ज्या वेळेला यांना नशा होते त्यावेळेला या दोघी त्या दीपकच्या रूममध्ये जातात आणि त्याच्यासोबत त्या ठिकाणी कुकृत्य करायचं काम करतात. आता त्याच्यानंतर त्या रूममध्ये काय घडलं त्याच्याबद्दलच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बाकी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. या घटनेची सुरुवात 4 महिन्यापूर्वी होते. 4 महिन्यापूर्वी 25 वर्षाचा दीपक, जो की त्याच्या घरी राहत होता, त्याचे वडील त्या गावाचे सरपंच, एकदम श्रीमंत व्यक्ती होते. पण त्या गावामध्ये त्याला कसलाही मान वगैरे नव्हता. तो व्यक्ती नशा करायचा आणि त्याचा नाडा पण दिला होता. म्हणजे कसं, तो दुसऱ्यांच्या बायावरती नजर ठेवायचा. त्यामुळे कोणी त्याला इज्जत देत नव्हतं. आता जसा बाप तसा पोरगा, या दीपकची ही सवय तशीच झालेली होती. दीपकचं कॉलेज वगैरे पूर्ण झालं होतं. घरीच बसून असायचा, नोकर चाकर होते. त्यांच्यासोबत दारू पिणे अशी काही व्यसन करायचा, ज्याच्यामुळे त्याचा बाप पण त्याच्यावरती रागवायला लागायचा. आता एक दिवशी रात्री सायंकाळचे 7 वाजता दीपक ठेक्यावरती बसून भरपूर दारू पितो. त्याच्यानंतर त्याला चालाय पण येत नव्हतं. पण कसं तरी करत तो रस्त्याने येत होता. त्यावेळेला त्याची एका महिलेवरती नजर पडली. सुनीता नावाची गावात राहणारी विधवा महिला. आता तिच्या घरामध्ये हा दीपक घुसला आणि तिच्यासोबत कुकृत्य करायचा प्रयत्न करायला लागला. त्या सुनीताने ओरडाओरड केली. आसपासची लोकं आली आणि त्या दीपकला धरून ठेवलं, मारहाण केली. दीपकच्या बापाला बोलवलं त्या ठिकाणी. त्यावेळेला त्या दीपकच्या बापाला एवढंच समजलं की याला या ठिकाणी थोडे कानाखाली लावावं लागतील, त्यावेळेला ह्यो वाचेल, नाहीतर गाववाले याला तर सपकावून काढतील. म्हणून दीपकच्या बापाने त्याला थोडे 2 कानाखाली लावल्या सगळ्या गावापुढे. दीपकची नशा उतरली त्या ठिकाणी. आता या दीपकला गावापुढे मारलं म्हटल्यानंतर त्याला वाटलं की माझी इज्जत गेली, आता मी तर राहून का उपयोग नाही. तो घरी गेला, बॅग भरली, थोडेफार पैसे घेतले आणि तिथून घरून निघून गेला. आता घरून तर निघून आलेला होता, थोडेफार पैसे जेवढे आणले होते तेवढं संपले. आता करायचं काय? रेल्वे स्टेशनवरती बसलेला होता. त्यावेळेला त्याने बघितलं की एक साधू महाराज जो आहे तो बसलेला आहे आणि त्याच्या वाटीमध्ये जास्तच पैसे आहेत. त्याला माहिती होतं की आपल्या देशामध्ये अशा लोकांना जास्त भीक मिळते. त्यानेही आता अशा काही कापडांचा जुगाड केला आणि साधू महाराज बनून भीक मागायला चालू केली. आता हा दीपक कधी रेल्वे स्टेशनवरती, कधी बस स्टँडवरती मागायचा, कधी दुकानात जाऊन भीक मागायचा. चांगल्या प्रकारे भीक मिळत होती आणि हा त्याचं जीवनव्यापन करायचा. दाढी वाढलेली होती, केस वाढलेले, अंगावरती कापड घालत नसायचा, नागा साधूने राहायचा. आता त्याच्यामुळे त्याला कोणी जास्त विचारत नव्हतं. त्या ठिकाणी एरियामध्ये फिरत होता. एक दिवशी असंच रेल्वे स्टेशनवरती बसल्यावरती खुशीची नजर पडली. खुशी ड्युटीवरून माघारी चाललेली होती. या खुशीची नजर पडल्यानंतर तिच्या मनात वेगळे विचार यायला लागतात. ती या दीपकला घेऊन घरी पोहोचली आणि त्या दीपकला म्हणायला लागली, तू आता इथेच राहा, मला ही घर सांभाळण्यासाठी कोणी तर पाहिजेल आहे, मी ड्युटीवरती असते, घराची काळजी असते, तुला मी 10,000 रुपये पगार देईन, तू इथं जर राहिला तर मलाही एक सोबत होईल. आता या खुशीचा पती 4 वर्षापूर्वी वारलेला होता. तोही एक पोलीस ऑफिसर होता. पण एन्काउंटर करताना भिडंत झाली होती चोरांसोबत. त्यावेळेला त्याला त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झालेला होता. सरकारकडून हिला नोकरी भेटलेली होती. त्यावेळेला आता खुशी चांगल्या प्रकारे आयुष्य घालवत होती, पण तिला एखाद्या पुरुषाची कमी वाटत होती तिच्या आयुष्यात. ज्या वेळेला ही दीपकला घरी घेऊन आली होती खुशी, त्यावेळेला त्याला जेवण वगैरे दिलं, रूममध्ये बसायला लावलं.
तिने तिचा युनिफॉर्म वगैरे चेंज केला, कापडं घातली, जेवण वगैरे बनवलं, त्याला जेवण दिलं, हिने पण जेवण केलं. पण आता तिच्या मनामध्ये ऐश करायची इच्छा झाली. तिने तिच्या मैत्रिणीला फोन लावला, बोलवलं घरी, बसून दारू पिल्या दोघी. ज्या वेळेला खुशी म्हणते की मी एक नागा साधू घेऊन आले घरी, तरुण जवान पोरगा आहे. आता त्या खुशीची मैत्रीण होती, ती पण अशीच विधवा होती. आता या दोघींची इच्छा होती की याच्यासोबत काहीतरी करावं. या दोघी त्याच्या रूममध्ये घुसतात आणि त्या दीपकपाशी जाऊन त्याच्या अंगाशी खेळायला लागतात. आता दीपक तर त्या दिवशी काय बोलत नाही, त्या महिलांना जे करायचं ते करू देतो. सकाळी उठल्यावरती ही खुशीची ज्या वेळेला नशा उतरते त्यावेळेला ती आनंदी होती आणि म्हटली की तुझी पगार तर वाढवूनच देईल 10,000 रुपये, तुला हे दर 1,000 रुपये. आता हे यांचं रोजचं रुटीन झालेलं होतं. त्या दोघी याच्यासोबत काम करायच्या, पैसे द्यायच्या. काहीच दिवसानंतर हे तिघं बसून दारू पित होते. आता काही दिवसानंतर रात्रीचे 10 वाजता खुशी, मैत्रीण आणि दीपक दारू पित बसलेले होते. हे तिघं भरपूर दारू पितात, रूममध्ये जातात, त्या ठिकाणी ते कृत्य करतात. आता दीपक तर होशमध्ये होता थोडं, पण या दोघी पूर्ण नशेत होत्या. दीपकने त्या ठिकाणी व्हिडिओ वगैरे बनवून ठेवले. आता 2-4 दिवसानंतर या महिला दोन्ही असेच करायचा प्रयत्न करतात. दीपक म्हणतो की मला जास्त पैसे पाहिजेत. या 2 महिला म्हणतात की तुला देतो तेवढेच ठीक आहे, मिळते तेवढं बघ, नसेल तर तू निघून जा. दीपक म्हणतो ठीक आहे, जातो मी निघून. या मोबाईलमधला व्हिडिओ बघा एकदा. मोबाईलमधला व्हिडिओ दाखवतो. त्यावेळेला महिलांच्या पायाखालची जमीन सरकते. त्यांचा व्हिडिओ होता. त्यांना वाटतं की आपली इज्जत जाईल, ती जाईल, नोकरी पण जाईल. दीपक त्यांना म्हणतो मला 3-3 लाख रुपये द्या. त्यावेळेला व्हिडिओ डिलीट करतो. त्या महिला आता घाबरलेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी त्याला 3-3 लाख रुपये देऊन टाकतात. त्यांना वाटलं की व्हिडिओ डिलीट होईल, पण व्हिडिओ तर काय डिलीट होत नाहीत. या दीपकच्या हातामध्ये सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्या लागल्या होत्या. तो काय असं करतोय काय? आता सारखं त्यांना पैसे मागायचा. 1,000, 10,000, 5,000, लाख, 2 लाख. या 2 महिला कंटाळून गेलेल्या होत्या. 16 जानेवारी 2026चा तो दिवस होता. साधारणतः 8 वाजलेले असतील. ही जी खुशी आहे रूममध्ये झोपलेली होती. त्यावेळेला अचानक पोलीस त्या ठिकाणी येतात आणि तिला उचलून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. त्यावेळेला ही खुशी, आता या खुशीला समजत नव्हतं की काय झालं असेल नेमकं, माझ्या स्टेशनमध्ये मला का बोलवलं. ज्या वेळेला पोलीस स्टेशनमध्ये आली त्यावेळेला बघितलं तिची मैत्रीण पण तिथं बसलेली होती. आता या खुशीच्या लक्षात आली गोष्ट, तर विषय असा झाला होता की या खुशीने तिच्या मैत्रिणीने ना त्या नागा साधू दीपकचा काटा काढलेला होता. 4 दिवसापूर्वी या दोघींनी त्याला मारून पुलाच्या खाली फेकून टाकलं होतं. याची डिमांड पूर्ण करता करता या दोघी कंगाल झाल्या होत्या. यांच्याकडे आता बिलकुल पैसा राहिला नव्हता. पण दीपकची जी मागणी होती ती काय कमी व्हायचं नाव घेत नव्हती. त्यामुळे यांना हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं होतं. आता या दोघींनी आधीच पोलीस होत्या, याचं काहीतरी केलं असतं, पोलिसामध्ये तक्रार दिली असती तर चालत होती, पण इज्जतीला घाबरून गप्प बसल्या आणि हे कांड होऊन बसलं. मित्रांनो, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर नक्की करा, चॅनल सबस्क्राईब बी करा.